नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याचे दर कोसळले. रोहित पवार यांनी केली सरकारकडे ही मागणी. काय महत्त्वाची मागणी केली आहे, काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आहे, संपूर्ण सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतोय. स्क्रीनवर बघत जा, कांदे दर कोसळले. रोहित पवार यांनी केली सरकारकडे ही मागणी. बघू शकता, कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले असून ना केंद्र सरकार याच्याकडे लक्ष द्यायला तयार आहे, ना राज्य सरकार. अशाच शेतकऱ्यांना कोणाकडे भाव मागायचा आणि एकंदरीतच की मातीमोल भावाने कांदा विकायचा, असा प्रश्न राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारकडे ही मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आवक झाली असली तरी सरकारने निर्यातीचे नियोजन नसल्याने तसेच उदासीन धोरण असल्यानेच कांद्याचे दर पडले आहेत. कांद्याला सध्याला मिळणारा दर उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांची मोठी पिळवणूक होत आहे. तरी सरकारने त्वरित कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावे. तसेच कांदा चाळ अनुदान, ठिबक अनुदान, कांदा चाळ अनुदान, ठिबक अनुदान मिळत नसल्याचा अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी सुद्धा आहेत. त्यामुळे अनुदानात वाढ करावी आणि कांदा चाळ योग्य योजना प्रभावीपणे राबवावी अशी मागणी केली आहे. कांदे दर कोसळल्याने शेतकरी या ठिकाणी मोठ्या अडचणीत सापडला असून ना केंद्र सरकार याच्याकडे लक्ष द्यायला तयार आहे, ना राज्य सरकार. अशातच शेतकरी भाव मागायचा की मातीमोल भावाने विकायचा. मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आवक असली तरी सरकारचे निर्यातीचे नियोजन नसल्याने तसेच अशा प्रकारची सद्यस्थिती आहे. जी काही महत्त्वाची अपडेट आहे, महत्त्वाची घडामोड आहे, जी तुमच्यापर्यंत पोहोचली. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा. सांगा तर भेटूया पुढे. तोपर्यंत थांबतोय. जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद. सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया पुढे. धन्यवाद.